नमस्कार, मी नम्रता पाटील सस्वे आणि आर्ट्समध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज मी आपल्याला मोदक करी कशी बनवायची ते दाखवणार आहे. तर मोदकामध्ये भरण्यासाठी सारण तयार करायचं आहे. तर 1 चमचाभर खसखस, 2 चमचे किसलेलं सुकं खोबरं घ्यायचं आहे आणि चांगलं भाजून घ्यायचं आहे गॅस बारीक करून. त्याच्यानंतर काढून घ्यायचं आहे. आता तव्यामध्ये तेल थोडंसं टाकलेलं आहे. त्याच्यात हा कांदा आहे ना चांगला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांदा थोडासा लाल झाला की त्याच्यामध्ये 1 चमचाभर चण्याची डाळ टाकायची. म्हणजे आपल्या करीला चांगला घट्टपणा येतो. डाळ पण भाजून झाली की 1च टेबलस्पून आपल्याला सुकं खोबरं टाकायचं आहे. सुकं खोबरं पण जास्त वापरायचं नाही आहे. 4 माणसांसाठी हे करी दाखवत आहे मी. आणि चांगलं भाजून घ्यायचं आहे. आता हे भाजलेला कांदा खोबरं काढून घ्यायचं आहे आणि पूर्ण थंड करून घ्यायचं आहे. आता मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. वाटताना थोडंसं अद्रक, लसूण पण टाकायचं आहे. कोथिंबीर टाकायची आणि पाण्याचा वापर करून एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे. आता खसखस आणि खोबरं आणि 4 लसणाच्या पाकळ्या याच्यामध्ये टाकून कुटून घ्यायच्यात आणि थोडंसं चमच्याने वर खाली करायचं म्हणजे लसूण चांगला ठेचला जाईल. हे बघा ह्या पद्धतीने. आता हे काढून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि चांगलं मिक्स करून बाजूला ठेवायचं आहे. तर 1 वाटी बेसन घेतलेलं आहे मी. त्याच्यामध्ये चिमूटभर हळद, मसाला, त्याच्यानंतर हिंग टाकायचं आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि 1 चमचाभर याच्यामध्ये तेल टाकायचं आहे. खूप जास्त तेल वापरायचं नाही. 1 छोटा चमचा तेल टाकायचं आहे. म्हणजे चिकटणार नाही पीठ आपल्या हाताला. आता चांगलं मिक्स करायचं आहे आणि याच्यात थोडंसं पाणी टाकून आपल्याला पीठ एकदम घट्ट मळून घ्यायचं आहे. पाणी अगदी थोडंसंच टाकायचं आहे. खूप एकदम पाणी टाकायचं नाही आहे. आणि चांगलं मळून घ्यायचं आहे. बघा पीठ आपलं मळून झालेलं आहे आणि हाताने असं मऊ मऊ करून घ्यायचं आहे. आता आपल्याला याचे छोटे छोटे गोळे करायचे आहेत आणि मोदक करून घ्यायचे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही लाटून पण घ्या. मी हातावरच करणार आहे. अशी चपटी पुरी करून घ्यायची आहे. मोदकाला करतो तशी. आणि मोदकाच्या कळ्या पाडतो तशा पाडून घ्यायच्या 2-3 आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये सारण भरायचं आहे. चांगलं दाबून दाबून सारण भरून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर दाखवल्याप्रमाणे याची तोंड पूर्ण बंद करून घ्यायची. हे बघा. असे छोटे छोटे मोदक तयार करायचे. खूप जास्त मोठे करायचे नाही आहेत. असेच मी सगळे मोदक तयार करून घेतलेत. आणि पटापट होतात. जास्त वेळ लागत नाही आहे. तर लाटत बसलात ना तर मग पोळपाटाला वगैरे चिटकत बसेल. त्यापेक्षा असं हाताने केलं तर पटकन होतं. तर आपले मोदक आता तयार झालेले आहे सगळे. आता आपण फोडणी देऊन घेऊया. कढई गरम करून घेतली. त्याच्यात थोडंसं तेल टाकलेलं आहे मी. आता याच्यामध्ये जिरं, कढीपत्ता आणि हिंग टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण जे वाटलेलं वाटण आहे ते याच्यात टाकून घ्यायचं आहे. आणि पहिलं परतून घ्यायचं आहे 2 मिनटं आणि त्याच्यानंतर याच्यात मसाले टाकून घ्यायचे. तर मसाल्यांमध्ये हळद, धणा पावडर, जिरा पावडर आणि मसाला टाकायचा आहे. जो मसाला आहे तो टाका तुमच्याकडे. मी आमचा आगरी मसाला टाकलेला आहे. आता हा मसाला आहे ना चांगला परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत. हे बघा मसाला आता परतून झालेला आहे चांगला. आता याच्यामध्ये टाकायचं आहे पाणी. तर थोडं थोडं पाणी टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पहिल्यांदा. आणि थोडंसं पातळच ठेवायचं आहे रस्सा. आता याच्यामध्ये टाकायचं आपल्याला चवीनुसार मीठ आणि अगदी थोडासा गूळ घालायचा आहे म्हणजे 1 चमचाभर फक्त. याने ना करीला टेस्ट येईल एकदम. थोडासा तरी टाकावा नेहमी असा मसाल्यांचे कालवण बनवतो ना आपण. आता 1 उकळी येऊन द्यायची आहे आणि उकळी आली की आपण जे मोदक बनवलेले आहेत त्याच्यात टाकून द्यायचे. आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि 15 मिनटं हे कालवण आपल्याला शिजवून द्यायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियमच ठेवा. मध्ये एकदा चेक पण करायचं हलवून.
हे बघा 15 मिनटं झालेत आपले कालवण तयार झालेलं आहे मस्त एकदम. तर थोडंसं घट्ट होईल हे. त्याच्यात आता थोडंसं पाणी टाकणार मी. तर गरम पाणी टाकायचं आहे जेव्हा पातळ करायचं असेल तेव्हा. आणि पाव चमचा याच्यामध्ये गरम मसाला टाकायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि मस्त आपली मोदक करी तयार झालेली आहे. ह्या पद्धतीने बनवून बघा, फार छान लागते. थोडीशी वेगळी रेसिपी आहे. थंड झाल्यावर बघा कशी दिसते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.